आणि एकीकडे या सगळ्या ऑपरेशन टायगरच्या चर्चा रंगलेल्या आहेत, राजकीय कुडघोडीचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे नवी मुंबईमध्ये एक असा मुद्दा आहे जो भाजप आणि शिवसेनेमध्ये काहीसा अडचणीचा ठरतोय। मंदा म्हात्रे गणेश नाईक हा वाद तर भाजपचा पक्षांतर्गत वाद आहे, परंतु नवी मुंबई आणि ठाणे या दोन एक प्रकारे प्रदेशांवरनं एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातलाही जुना वाद उफाळून आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कारण नवी मुंबईतल्या वाशीतल्या रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात जो मानपमानाचा जोरदार कार्यक्रम झाला तो अजूनही सुरूच आहे। या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतनं एकनाथ शिंदेंचं नाव वगळलं गेलं आणि नाईकांनी शिंदेंवरती जहरी टीका केली, त्यामुळे शिवसेनेचे नेते चांगलेच संतापले। शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच थेट कैफियत मांडली। याच कार्यक्रमाची दुसरी बाजू म्हणजे या कार्यक्रमात आपल्याला धक्काबुक्की झाल्याचा दावा मंदा म्हात्रेंनी केला, त्यामुळे संतापलेल्या मंदा म्हात्रेंनी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली। सोबतच भाजपचा नवी मुंबईतला चेहरा आपणच असल्याचा टोला म्हात्रेंनी नाईकांना लगावलाय। त्यामुळे गणेश नाईकांमुळे एकीकडे एकनाथ शिंदे तर दुसरीकडे मंदा म्हात्रे आक्रमक झाल्यात। यामुळे नाईकांबाबत मुख्यमंत्री नेमकी भूमिका काय घेतात हे पाहावं लागेल। मी 14 मध्ये देवाभाऊंना भेटली, देवेंद्र फडणवीस साहेबांना। ते म्हणाले तुम्ही इकडे एवढा अन्याय सहन करण्यापेक्षा इकडे मी आली, माझ्या मागे परत ते आले आणि तीच परिकथा चालू। आणि ते ठरलेलं असतं, धक्काबुक्की करणं म्हणजे कार्यक्रमातून पळून जाईल, ते सगळीकडे ठरलेलं आहे। साहेबांना सगळं माहिती आहे आणि साहेब मला योग्य तो न्याय देत असतात। दरम्यान हा सगळा वाद आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दरबारापर्यंत पोहोचवलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आणि तो योग्य तो तोडगा काढला जाईल असा विश्वास जो आहे तो प्रताप सरनाईकांनी व्यक्त केला आहे। महायुतीचं सरकार आहे, महायुतीच्या सरकारमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे कुठेही वाद निर्माण होणे याची दक्षता ज्या पद्धतीनं नगराध्यक्ष आणि महापौर घेत नसतील तर प्रशासनानं त्यामध्ये किंवा प्रशासकानं त्यामध्ये हस्तक्षेप करून प्रोटोकॉलनुसारच सगळ्या कार्यक्रम पत्रिका छापल्या पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत। नाही, या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावरती गोष्ट घातलेली आहे। ह्या भविष्यामध्ये अशा काही घटना घडणार नाही याची दक्षता माननीय मुख्यमंत्र्यांनी घेण्याच्या संबंधितांना सूचना केलेल्या आहेत। गणेश नाईक हे माकडासारखं वागणं बंद करा, मनुष्यासारखं वागा। दुसऱ्याचा अपमान करून आपला मान होत नाही। हे माकडचाळे करणारे एकनाथ शिंदेंचा काय अपमान करतील? हे फक्त भाजपच्या झाडावर बसलेत आणि भाजप नेतृत्वाने यांना समज द्यावी। नसता आम्हाला सुद्धा तोंड उघडता येतं, गणेश नाईक खूप अवघड जाईल।